ए मधु ते राहून द्या. आशिष नीट करता काय तर बघ चुकता बघ काय वाटतं. करतोय चला इथे हा जाऊन. मेले माका शिक्षित करतोय डोळे फुटावे तुझे गुंडो मारीन कपाळ. लुटलो वाटता. काय गो काय झाला मातीची होत. ओ चाय झाली तर सांगूचा होता आणि कामगारांना काय चाय घेऊन जायवायच. अरे अरे तुझा अभ्यास हा नाही 2 दिवस शाळेत राजा उद्यापासून सगळं करते. बघ बाबा काय चंदन अभ्यासात काय गोळ फिरवचा तुका. नाही काय तसं ना यंदा राहायला गेलो का ना काकांना मदत करून करतो म्हणून मी जरा शिकून घेतो. चंदन पोपट चिमणे करतस ना तेवढे पुरे झाले. शाळेत जाऊचा गणपती करूचे नाहीत कळला. बघ शाळेत जाऊचा गणपती करूचे नाही. किती काय माका आवडतो गणपती करू. अगो शैला किती रागावतस काय सांगू तुमका नको तर फुल भरला याच्या डोक्यात गणपती करूचा. किती काय गणपती करू आवडता. तुझ्या बापाशीचा काय झालं तुला ठाऊक नाही. अरे तुझं बापूस गणपती गणपती करत राहलो आणि शेवटी गेलो. 3 वर्ष झाली. गणपती गोद देऊ नको. तुला सांगतोय प्रकारची शपथ नका मोडून लावू नको. ओ पण भाऊजींचा झाला काय नक्की आमका समजात तरी वया. अरे पक्या कसली रे तुझी सवय ही. अर्धा पान आता खातलं अर्धा पान नंतर खातलं. पण तुमच्या गिरेकडे करू शिकूची तुका आज रंगवकच शिकयतले मी एक लक्षात ठे. हा तुका नंतर अटणी करू. हा पहिला गणपतीकडे लीन होवाय पाया पडवाय त्याच्या आणि मग हे रंगकाम सुरू करूया. हा चला आता सुरू करूया. रघु मी जेवण येते हा तो बाकीचे रंगव. चला करतो. भाजी बरी लागतात. दादा जेवून ना अजून जेवले तर काय रे दादा आता रंगव घेऊया गणपती. ओ भाऊजींनू आत्ता जैलात वाज बसा. हो का जेवते मा. अरे साबा तुझे बाबा आमच्या गरीबाच्या घरात कसे काय पाय लागले. मालकाने पाहुण्याचे 3-4 गणपती लेखणी करून बोलवले नाही. हो आमची गणपतीची शाळा सोडून खरंच जायचं नाही. आणि ह्याच्या वांगडा तर अजिबात जायचं नाही. वहिनी पाया पडतो.
गणपती ना मालवणात येतले त्यांचं पण नाव असाला. काय नको नाव हो. अरे तुम्ही त्या पाण्यातच बघतास बरे कायम. तसा नाही हो. मग कसा? आमच्या गावची ना शाना. अरे दादा तो आता इतकं सांगता तर 2 गणपतीची रेखणी करून येते. हो बघ बाबा तुझा तू ठरय आणि हा साबा परत आणून त्याका सोडूची जबाबदारी तुझी. हा होय होय माझी जबाबदारी हा. बरोबर येते हा. भाऊजी सकाळी येले पण माका ते जरा सैरभय वाटले. येऊन गप्प झोपले. रात्री उठले, आंघोळ केले आणि पुन्हा रेखणीत बसले. काय सांगते मेरेनी बरोबर डाव साधले. डाव साधले नाही. डाव कसला डाव? आणि मुळात डाव म्हणजे काय? माझ्या प्रकाशाच्या भोळेपणाचा फायदा घेतल्याने मेले. कसे शकते का बाहेर भाषेने? अहो पण ह्या तुमका कसा कळला? गणपती पाण्यात गेले तेव्हाच त्या कथा भरलो मा आणि त्या गणपटातच गेलो मा तो. हो त्यांची तब्येत खालावली होती. माका नेहमी म्हणत शैला माका फसवलेली. आपल्या चंदनाक सांभाळ, एका मोठं कर, तोच माझं नाव राखतलं बघ. पण डॉक्टर वैद्य कोणाक काहीच निदान गावाक नाही. गावताला वेगळ्याच पडला होता. म्हणजे नेमके झाला तरी काय आमका कळाकच होया. आमका समजाकच होय. तो पहाटे वारलो. मरणापूर्वी त्याने माझा हात हातात घेतले आणि म्हणालो सांग ना रे बाबा सांग. काय काय रेखणी करू गेली डाव साधले रे. काय काय केलं काय? दारू दिल्या. दारू? अरे काय सांगताय काय? अरे काय करून बसलं या? अरे तू काय सांगा होता शैला? मी सांगा होता ना जाऊ नको त्यांच्यावर पडू. तरी पण तू जयला सांगा नको. माझं बाप्पा येत म्हणून साल्याने तुझा डाव साधला रे तू बरोबर असं झालं आणि मी मात्र गणपतीकडे दोष देत राहिले. गणपती राया आजपर्यंत तू काय दोष देत राहिले रे. तेव्हा गणपती राया माफ कर रे माका, माफ कर. मग ज्यांनी बाबांकडे दारू पाहिली त्यांचा पुढे काय आला? त्यांना शिक्षा नाही करू. अरे देव सगळ्यावरून बघित असता रे. प्रत्येकाच्या बापाची घडा भरली की त्याला शिक्षा होतलीच. आता बघ कसं लोळत पडला खाटीवर. डोळे पण गेले. अरे जैसी करणी वैसी भरणी. आता माझ्या प्रकाशाचं नाव चंदनच काढतो. माझं चंदनच काढतो बाळा चंदन
कपाशीचं नाव खूप खूप मोठं कर बाळा, खूप मोठं कर. करतलो खरोखरच करतलो. म्हणानच तर त्याचं नाव चंदन ठेवला हा. त्याच्या रेखणीतून चंदनाचा सुगंध सगळ्या गावभर दरवळतलो. अरे खरंच? होय बाळा. चला डोळे पुसा. माझो प्रकाश वरून नक्कीच बघित असतलो, नक्कीच बघित असतलो. काका, गणपती फक्त मातीच्याच कित्याक बनवतात? अरे भूमाता म्हणजे आपली जमीन, ती आपल्या माते समान. तिचा पूजन करणं, सेवा करणं ह्या गोष्टी आपल्या हातून घडाची, म्हणून तिका गणपतीचो आकार दिलो. समजला? म्हणून माती होत गणपती. माती पाण्यात विरघळता आणि त्यामुळे आपल्या पर्यावरणाचा रक्षण होता. समजला? आता गणरायाचं नाव घे आणि सुरुवात कर. हा, आणि एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या परवानगीशिवाय तू खरंच आपली शाळा सोडून जायचा ना रेखणी बिकणी. समजला ना? दुसरा म्हणजे व्यसन तर जीवनात अजिबात करायचं नाही. या मी माझ्या कॉम्प्युटरात फिट करून ठेवलं. ओ भाऊजीनो, हा काय गो, येतोय येतोय. ओ भाऊजीनो, फोन असा. ओ तुमका अर्जंट बोलायचा ते का? अर्जंट काहीतरी बोलायचा. काय म्हणता? हा हा हॅलो. अरे बोल तुला का बोल, काय म्हणतो? आज बघा सुट्टीच दिवस हा, पण मग घराकडे बसून काम करता. अरे सगळं ठीक आहे आम्हा? सगळं ठीक असा, पण पण काय कामापासून मग रजा लावणार नाही सो, तर जरा विकली करू घेऊ, मला जमाचा नाही. ए बापरे, काय सांगतोय का? हॅलो, ऐकतात ना? हो हो ऐकतोय रे बाबा. ऐका तरी यंदाच्या वर्षी जरा ऍडजस्ट करा. बरा बघ मी काय का, तू माझं टेन्शन घेऊ नका. तू कामावर व्यवस्थित जा. काय होतला आता काय माहित. गणराया देवा तुकाच रे काळजी. काय झालं असे तिथे बसलात? अगो झिलाचा फोन होतो. काय म्हणता? या वर्षी रेखणी घेऊ गावाचा नाही म्हणता. अरे बापरे, आता आज काय समाधान नाही बघ. प्रल्हाद, एवढ्या कसल्या चिंतेत असतो? तुझ्याच कडे इलेलं. अरे नंदूचा फोन इल्लो, या वर्षी रेखणी घेऊ गावाचा नाही म्हणता. अरे बापरे, मग आमच्या मांड्यावरल्या गणपतीची रेखणी कोण करतलो? काय ताच समाधान नाही बाबा. आता प्रकाश गेल्यापासून नंदूच रेखणी करी. आता ते का रे काळजी. प्रकाशाची झलक शिकवतोय मी आता, बघू काय होता आता. शिकय. अरे आमका खात्री असा, प्रकाशाचं नाव तोच वर काढतलो. अरे प्रकाशाच्या रेखणी तोडच नाही होत. बरं ठीक आहे, येतोय. अरे बबन्या, या साबा घाई आलेलं आणि ते का झाला का? नानू तेका दिसण्यानं म्हणून हय घेऊन येतोय. बापण्या, हे काय कसं काढलं? तेव्हा हे का घेऊन जा नाही तर?
माफी मागायची आहे ना तर त्या प्रकाशची माग आणि त्या गणपतीकडे नाक काय म्हणणार ना चालेल इथून. घेऊन जाय का अजून? जा बाबा. रेखणी रवली रे. अगं माझी रेखणी रवली. अहो 4 दिवस झाले तुमका ताप भरलो आज. नुसते गुळणे करून अंगार काढलास. वहिनी कशी आहे तब्येत? बघा तरी ताप. अगे बाळ हा नुसता कडकडता यांचा. थांबा मी मिठाची घडी आणते. घेऊन या. अगं माझी रेखणी रवली गो. अहो त्या गणपतीत काळजी असली तर तुमका फाटेपर्यंत बरं करीत तो. अगं माझी रेखणी गो. रेखनी रवान दे आधी मिठाची घडी खायची. तब्येत सांभाळा भाऊजीनं. काय तुम्ही गणपती न घेतलं सगळे. होय होय येऊन दे. शांत राहा. रेखणी रवली. बघलंच ना शैला यांच्या जीवात बरा नाही तरी यांका गणपतीच्या रेखणीच पडला. शांत राहा बघू. किती ताप आहे मधू. एकाच गणपतीची रवली ना रे रेखणी? होय होय एकच रवलो आणि बारीक सारीक काय रवला तर आम्ही पुरा करू. तुम्ही यांची काळजी घ्या. मी जरा गणपतीच्या शाळेत जाऊन बघतोय. शांत राहा. रेखणी रवली. असं बरोबर. हो तो बरोबर आहे. त्या साईडीक पडला. हो हा तर वेगळा वाटतं. तेव्हा माझी रेखणी रवली रे. तेव्हा तू काच रे काळजी. तेव्हा बघ काय तर चंदन झोपाया. गणपतीची कामं झाली आहे. झोपाया. सकाळी बघूया बाकीचा. चल. रोज का एकटं गणपतीकडे बघता. हे चंदन चंदन चल झोपत चल. सकाळी बघूया. तर थोडा वेळ आराम कर. झोपूया चल. ए दादा उठ. मी आईलय रेखणी करूची आसा मा. ए दादा दादा. प्रकाश प्रकाश प्रकाश. अरे अगं प्रकाश दिसलो माझो. आत्ता दिसलो. आत्ता इलो सर. फाटेचे 5 वाजले भाऊजीनो. 5 वाजले. अगं माझी रेखणी रवली यार. ओ भाऊजीनो थांबा थांबा. ओ भाऊजीनो थांबा. रेखणी रवली. थांबा भाऊजीनो. थांबा. आपण बरं आहे म्हणून अरे झोपला काय? लवकर भाऊजी. अरे चंदन तू पण झोपला. उरे उठ. अरे उठ उठ.
रेकडी झाली. मधू मधू तू केलं रेकडी? अरे चंदन तू केलं? केली कोणी रेकडी? केली कोणी मग? प्रकाश अगं माझा प्रकाश इल्लो. हे का अगं माझा प्रकाश. बटबटता तुम्ही मगच बसून अर्धा पान खाऊ सवय टाकाच होती. नाही काय हे बघ. गजानन विनायका हे गजानन विनायका हे गजानन विनायका हे गजानन हे सुख करता तू दुख हरता बाप्पा विनायका हे गजवंदन पार्वती नंदन बाप्पा विनायका सर्वजनांचे प्रिय दैवत बाप्पा विनायका महाद्वार या नगरीचा तो राजा विनायका राजा विनायका तू राजा विनायका हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन. झाले का ना गणपती रंगून? होय होय जेवा जेवा. अरे मांडा वेलो गणपती आहे ना. होय. अरे प्रल्हाद प्रकाश सारखीच रेखणी झाली मरे. कमालच झाली. ही त्याचीच कृपा असा. हे रात्री इले आणि रेखणी करून गेले गणपतीची. आम्ही सगळे झोपलेलो. हो मग तुमचं कसं कळणार? हो तर अर्धा पान. होय मारे हे अर्धा पान तेच खायचे आणि गणपतीकडे ठेवायचे. आजही तो पान तसाच होता. हो, येऊन गेले. खरंच येऊन गेले. आमचं काम त्यांनी पूर्ण केलं. वर बसलो हा त्याका काळजी असता. तो आपलं काम बरोबर करून घेता. त्याची लीला अपरंपार. मग चंदन वारसो पुढे चालायचं मा. पावसाचे दिवस पाऊस नाही तसो गणपती घेऊन जातो. हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे सुख करता तू दुख हरता बाप्पा विनायका हे गजवंदन पार्वती नंदन बाप्पा विनायका सर्वजनांचे प्रिय दैवत बाप्पा विनायका महाद्वार या नगरीचा तो राजा विनायका राजा विनायका तू राजा विनायका राजा विनायका तू राजा विनायका हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन विनायका हे गजानन विनायका हे गजानन विनायका हे गजानन हे सुख करता तू दुख हरता बाप्पा विनायका हे गजवंदन पार्वती नंदन बाप्पा विनायका सर्वजनांचे प्रिय दैवत बाप्पा विनायका महाद्वार या नगरीचा तो राजा विनायका राजा विनायका तू राजा विनायका राजा विनायका तू राजा विनायका हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन